कार्यक्रमाचे आयोजक संयोजक मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित या महाराष्ट्राची बुलंद तो ज्यांना संबोधन दिलेलं आहे मनाची भाषण सुद्धा आपण ऐकतोय आणि आम्ही टीव्हीच्या माध्यमातून निश्चितपणे विधानसभेमध्ये तोच आक्रमकपणा आम्ही पाहतोय। सन्माननीय भास्कर शेठ जाधव साहेब त्याचप्रमाणे आजच्या या निष्ठावांच्या भक्तांच्या दहीहंडीला जमलेले माझे सर्व मायबाप रसिक प्रेक्षक ज्यांनी हा कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचवला सर्व निष्ठावंत शिवसैनिक सन्माननीय भैयासाहेब त्याचप्रमाणे सचिनदादा कदम बरीचशी मंडळी मित्रांनो आहेत राजवादा गायकवाड आहेत बरीचशी मंडळी आहेत त्यांनी हा कार्यक्रम पोहोचवला। वेळ कमी आहे पाऊस सुद्धा येतो छत्रा बंद करा पाऊस गेलाय छत्रा बंद करा प्लीज सगळ्यांना दिसेल मागच्याला दिसत नाही तुम्ही पुढच्या प्लीज सगळ्यांना दिसू द्या अशी माझी सगळ्यांची अपेक्षा आहे। तुम्ही सर्वांनी साथ दिली तर कार्यक्रम सुंदरच होईल त्याच्याबद्दल प्रश्न नाही वाद नाही म्हणून वेळेचं बंधन आहे आणि कुणी कंटाळायला नको कंटाळून जायला नको म्हणून सुरुवात करतोय कार्यक्रमाची म्हणायचं आहे काय लक्षात ठेवून शब्दांचा मारा हा सामना आहे। माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र सन्माननीय विशालजी पंदिरे यांनाही मानाचा मुजरा करतो। आलेल्या पंचक्रोशीतील उपस्थित सर्व दुर्योधन असू द्या शक्तिवान असू द्या सर्व शाहिरांना माझा मानाचा मुजरा उपस्थित सर्व मान्यवरांच्या मानाचा मुजरा आमचे या हा सुंदरसा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणार साऊंड वाले होता तुम्हालाही काय म्हणायचं आहे लक्ष असावं। शब्दात कशी सांगू या माझ्या कोकणची महती पुराणात लिहिली आहे तिची मुख्याती शब्दात कशी सांगू माझ्या मातीची महती पुराणात लिहिली आहे तिची ख्याती प्राणाहून प्रिय अहो आज ऐकावी सांगतो कशी झाली या कोकणची आणि असं का म्हणतात विषय का निवडलाय कारण कोकणाची निर्मिती करणारे छोटस मंदिर माझ्या परशुरामांचे इथे आहे। या परशुरामाच्या पावन नगरीमध्ये आमचा हा कार्यक्रम मित्रांनो सुरू होतोय आणि म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं। जशी त्या इंद्राची जशी त्या इंद्राची आहे इंद्रपुरी इंद्राचं स्वर्गनगरी जो पुण्य करतो त्याला स्वर्गात जागा मिळते म्हणतात कोणी पाहिलेली नाही पण मी काय म्हणतोय जशी त्या इंद्राची आहे इंद्रपुरी भूमी कोकणाची माझी पुण्यनगरी भूमी कोकणाची माझी पुण्यनगरी
इंद्राची आहे इंद्रपुरी कशी त्या इंद्राची आहे इंद्रपुरी तुम्ही कोकणाची माझी तुम्ही कोकणाची माझी तुम्ही कोकणाची तिला पुण्यवान कोणी का म्हटलेलं आहे कोणी निर्मिती केली काय म्हणतो ऐका मागे हट मनाला मागे हट मनाला मागे हट मनाला जावेडी मामा मागे हट मनाला जावेडी मामा म्हणून रागमाला शिव परशुरामा म्हणून रागमाला शिव परशुरामा म्हणून रागमाला शिव परशुरामा परशुरामाला विनंती केले सागराला सागरा हा बाण जोपर्यंत जाईल तोपर्यंत तुला माझा हटावं लागेल मागे हट मनाला मागे हट मनाला जावे श्रीरामा मागे हट मनाला जावे श्रीरामा म्हणून रागाला शिव परशुरामा म्हणून रागाला शिव परशुरामा म्हणून रागाला शिव परशुरामा परशुरामांना काय केलंय याने मारिला बाण त्याने मारिला बाण सागराच्या मुरी याने मारिला बाण याने मारिला बाण सागराच्या मुरी कोकणाची निर्मिती केली माझ्या सीतामाईनं जाता जाता आशीर्वाद दिला कोकण झळ पण पिको हा आशीर्वाद माझ्या सीतामाईचा आणि म्हणून कोकणातला शेतकरी मित्रांनो केव्हाच आत्महत्या करीत नाही माझ्या या माझ्या पुण्यवान कोकणामध्ये अनेक रत्नजन्मली अनेक नावं घेऊ शकतो अनेक भारतरत्न माझ्या कोकणाने या देशाला दिलेले आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर माझ्या कोकणात दत्तात्रय माधुरी दीक्षित माझ्या कोकणांनी ज्याने या देशाचं संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या कोकणात मला अभिमान आहे आणि भारतरत्न आम्ही दिलेले आहेत आणि म्हणून म्हणतो
घनदाट वृक्षांची कोकणा झाडी त्याच्यामधून फेऱ्या घाली लांब वाहिल गाडी त्याच्यामधून फेऱ्या घाली लांब वाहिल गाडी त्याच्यामधून फेऱ्या घाली लांब वाहिल गाडी गाडीच्या मालकाला चपळूनची फाडी गाडीच्या मालकाला चपळूनची फाडी मालवणच्या बेटावरती उभी असते होडी मालवणच्या बेटावरती उभी असते होडी मालवणच्या बेटावरती उभी असते होडी श्री गजानन गावदेवी पाशे बोल शक्ती भाषे अखंड सदा लाल घराण्याचा नाच मंडळ सौनसडेवाडीचा विजय छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा धन्यवाद. जवळपास राजकीय संपर्क सभा
किशोरा गवळ्याच्या पोरा आज हंडीचा दिवस आहे आणि निश्चितपणे आपण सर्वजण नुसता फक्त कोकणात नव्हे मित्रांनो, हा सण दहीहंडीचा सण भारतामध्ये अनेक ठिकाणी मित्रांनो वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आपणही सर्व कोकणकर आवर्जून वर्षातून एकदा याचा निश्चितपणे आनंद लुटतो, वर्षभर तयारी करतो. म्हणून म्हणायचं किशोरा गवळ्याच्या पोरा ओ
किशोरा गवळ्याच्या पोरा गड्या आम्हीच हारच लैडाव किशोरा गवळ्याच्या पोरा अरे आम्हीच हारच लैडाव जमलाय भोकुळ गाव ही एवढी हंडी तू फोडून हा हंडीचा सण आहे म्हणून जास्त माझ्या प्रतिस्पर्धी शाळेत सुद्धा काय वेळ अवघड वाटेल असं नाही. नंद किशोरा गवळ्याच्या पोरा अरे आम्हीच हारच लैडाव जमलाय भोकुळ गाव ही एवढी हंडी तू फोडून लाव सावळ्या कृष्ण काळ्या काळ्या एवढा शब्द वाईट नागेश्वराला काळा म्हणते ना गोविंदा गोपाळ्या सावळ्या कृष्ण काळ्या काळ्या गोविंदा गोपाळ्या